आनंदाय नमो नमः. देवदत्ताय नमो नमः. शादत्ताय नमो नमः. आजच्या याच्यामध्ये भोजनपद घेत आहे मायबापहू. उभी राहुनी करी करुणा अनुसया माता, अनुसया माता, की भोजन करा तुम्ही अवधूता. उभी राहुनी करी करुणा अनुसया माता, अनुसया माता, की भोजन करा तुम्ही अवधूता. मायबाप हो, अनुसया माता उभी राहून आपल्या लाडक्या पुत्राला, जो जगाचा नव्हे नव्हे अनंत सृष्ट्यांचा आधार किंवा बाप आहे, असे परात्पर परस्वरूप अगम्य अगोचर आरूप अचळ आढळ स्वयंप्रकाश ज्योतिर्मय परस्वरूपाला म्हणजेच जगद्गुरु अत्री नंदन दत्तात्रय महाप्रभूंना कर जोडून प्रेमाने कनवळ्याने विनंती करीत आहे. ती काय म्हणते? दत्तात्रया अवधूता भगवंता, पतित पावना दीन दयाळा दया सागरा, मी तुमच्यासाठी जेवण तयार केलेले आहे, भोजन तयार केले आहे, तरी तुम्ही भोजन करण्यासाठी माझ्या मंदिरी किंवा घरी या, असे अनुसया माता दत्तात्रय महाप्रभूंना विनंती करीत आहे. तर मायबाप हो, ज्याला नाही अवयव, जो आहे माया विरहित, जो आहे स्वयंप्रकाश ज्योत, अशा परस्वरूपाला अनुसया माय भोजन करा म्हणते. तेव्हा ते भोजन कोणते आहे हो, हे आपण पुढे पाहू. फेरी करून नित्येता सायंकाळासी, सायंकाळासी, की पर्वत सह्याद्रीगिरीसी. मग मातेने दृष्टी पाहिले बाळ ऋषिकेशी, बाळ ऋषिकेशी, की आनंद झाला मनासी. जीवा कारणे घेतला अवतार आले कर्मभूमीसी, कर्मभूमीसी, की मग तुम्ही आले सगुणासी. त्रिदोषापासून सोडवी भवबंधन व्यथा, उभी राहुनी करी करुणा अनुसया माता, अनुसया माता, की भोजन करा तुम्ही अवधूता. मायबाप हो, दत्त मालक नित्य नेमाने त्यांची हरदम फेरी असते व ती पहाटे 3 वाजता ब्रह्ममुहूर्तापासून सुरू होते. रात्री विश्रमासाठी ते सह्याद्री पर्वती असतात व ब्रह्ममुहूर्तापासून पुढे ते काशी वाराणसीला गंगा स्नान करतात व पहाटे कोल्हापूरमध्ये अलख जागवून तेथे भिक्षा मागतात व पंढरपुरी तिलक लावतात व पंचाळेश्वरी भोजन करतात, तेही माध्यान समयी भर दुपारी 12 वाजता व अशा प्रकारे तांबूलदान ते राक्षस भुवन येथे करतात व सायंकाळी परत सह्याद्रीगिरी परत विश्रामासाठी येतात. अशी दत्त मालकांची हरधम फेरी आहे व ती अशी फेरी करून सह्याद्रीगिरी दत्त मालक आलेले आहेत. आणि अनुसया मातेने आपल्या दृष्टीने पाहिले व आपल्या बालकाला ऋषिकेशी यात्री नंदन दत्तात्रय महाप्रभूंना पाहून अनुसया मातेला फार आनंद झाला. जसा की जीव जाता जाता त्या जीवाच्या मुखात अमृतधारा पडावी, नव्हे तर त्याही पेक्षा जास्त अशा प्रकारे अनुसया मातेच्या मनाला आनंद झाला. तर तो कशासाठी? तर या जड जीवासाठी. या मायेच्या डोहात अज्ञान भवसागरात हा जीव फसला आहे व याची त्याला स्वतःला जाणीव नाही, म्हणून तो संसार प्रपंच विषय सुख हेच सत्य समजून त्यामध्ये गुंग झाला व तो स्वतःला मी कोण आहे हीच मूळ वार्ता विसरला व माया जाळी पडला. म्हणून अशा जड जीवाला
आनंद नामाचा उपदेश करून त्यांची या ज्ञानभव दुःखातून सुटका करण्यासाठी ते सह्याद्रीगिरी आसन घालून ठाण मांडून बसलेत. आला तो परत गेलाच नाही विश्वाचा बाप. म्हणून अशा अज्ञान दशेमध्ये पडलेल्या जीवाला सोडवण्यासाठी त्यांनी सगुण परस्वरूप धारण केले, तेही माया विरहित असे स्वरूप धारण केले. भक्ताकारण व कर्मभूमीवर ठाण मांडून बसले. व ते कसे आहेत? षडविकार, षडरिपू, सप्तव्यसन, त्रिताप, 16 संस्कार, त्रिगुण यांच्या विरहित, म्हणजेच सत्वगुण विष्णूंचा, रजोगुण ब्रह्मदेवाचा व तमोगुण शंकराचा, यापासून या त्रिविणीपासून मुक्त करण्यासाठी या जीवाला लागलेले भवबंधन सोडविण्यासाठी गुरु महाराज तुम्ही कर्मभूमीला आले, असे अनुसया माता आपल्याला सांगत आहे. मायबाप हो, सोहम बहुयुक्तीने खीर घोटली शांती साखर. ज्ञान भक्ती वैराग्य मिळूनी केले पापड विकल्पाची उठती फोड. माया ममतीची कोशिंबीर करोनिया चूर कल्पना मिरची तिकट फार. अष्टपाकुळका भाज्या बनविल्या बहु प्रीती प्रिय सुगंधा पार. ब्रह्मरसाचे तेल फोडणी देऊन त्वरिता. उभी राहुनी करी करुणा अनुसया माता की भोजन करा तुम्ही अवधूता. मायबाप हो, अनुसया माता अत्री नंदनाला दत्तात्रय महाप्रभूंना कर जोडून नम्र होऊन लीनतेने विनंती करीत आहे. व ती माय काय म्हणते? देवा, तुम्ही निर्गुण निराकार परात्पर परस्वरूप स्वयंप्रकाशमान तुमच्यासाठी भोजन तयार केले आहे. देवा, ते शुद्ध भावाने, शुद्ध अंतकरणाने, निर्मळ मनाने व आनंद नामाने सोहम भाव त्यात मिसळून प्रेम खीर तयार केली आहे. देवा, व ती फार युक्तीने, कारण खीर म्हटल्यावर त्यामध्ये अनेक वस्तू टाकून त्यास एकत्र करून ती खीर तयार होते. त्याप्रमाणे अनुसया मायेने सोहम भावाची खीर तयार करीत आहे. त्यामध्ये शांती नामाची साखर टाकून त्यास घोटत आहे. व ज्ञान भक्ती वैराग्य मायबाप हो, हे एक शब्द म्हणजे जणू काय एका युगाप्रमाणे भासतात. असे ज्ञानाचे, भक्तीचे, वैराग्याचे आनंद दत्त नामाच्या नाम अग्नीवर ठेवून त्याला भाजले व ते भाजून त्याचे पापड तयार केले. काय अनुसया मायेची लीला, धन्य धन्य ती माय. आणि असे पापड भाजत असते वेळेस माय आपल्या मनामध्ये उठणारे संकल्प विकल्प हे सुद्धा त्या आनंद दत्त नामाग्नीमध्ये टाकून भाजत असते. म्हणून या ज्ञान भक्ती वैराग्याच्या पापडावर त्या विकल्पाचे फोड तयार झालेले आहेत व तेच मी तुम्हाला अर्पण करीत आहे. देवा, असे अनुसया माया दत्तात्रय महाप्रभूंना विनंती करून सांगत आहे. देवा, या माया मोह ममता ही माझ्या अंतरी आहे. त्यामुळेच मी या प्रपंचाशी, या विषय वासनेशी बांधले गेली आहे. तरी अशा माया मोह ममतेची कोशिंबीर म्हणजेच मायबाप हो, कोशिंबीर बनवते वेळेस या सर्वांचे तोडून तुकडे करून सर्व एकत्र करून मिसळून तुमच्या पुढे अर्पण करीत आहे. देवा, आणि देवा, या कोशिंबिरीमध्ये माझ्या मनातली कल्पना ही फार तिखट आहे हो. त्या कल्पनेला मिरची स्वरूपाने या कोशिंबिरीत टाकले आहे व माझ्या नाभी कमळामध्ये पाकुळका आहेत. त्या पाकुळका म्हणजेच 3 सात्विक भावाच्या, 3 राजस भावाच्या व 2 तमो भावाच्या. तर अशा पाकुळक्यावर माझा जीव राहत असतो व त्या भावाप्रमाणे माझ्या अंतरी भाव प्रगट होतो व मी त्याप्रमाणे आचरण करते. देवा, तर अशा या पाकुळकांच्या भाज्या बनविल्या आहेत. देवा, व त्या कशा आहेत? देवा, त्या वेगवेगळ्या चवीच्या आहेत.
कारण त्यामध्ये सत्व भाव, राजस भाव, तमो भाव असल्यामुळे त्यांचा वेगवेगळा असा सुगंध आहे देवा. व त्या काहीमध्ये प्रीती आहे तर काही प्रिय आहेत, काही सुगंधी आहेत. अशा प्रकारच्या भाज्या तयार केल्या आहेत देवा. त्यामध्ये ब्रह्मरसाचे तेल म्हणजेच ब्रह्मज्ञानाचे तेल या भाज्यांच्या फोडणीला वापरले व अशा प्रकारे हा स्वयंपाक तयार केला आहे देवा. स्वामी महाराजा दत्तात्रया दीनबंधू दया सागरा, कृपाळू कनवाळू अनंत लोचना, भक्त रक्षका भवतारका प्रेम निधाना, आनंद कंदा परात्परा जगद्गुरु अविनाशा, पाप मोचना करुणा वत्सला, रक्ष रक्षितो परमेश्वरा दिगंबरा माय बापा. अशी अनन्य भावे शरण मी तुमच्या चरणाला, अशी अनुसया माय दत्तात्रय मालकांना विनंती करीत आहे माय बाप हो. शुद्ध स्नान आळस निद्रा सर्व सोडोनिया, सर्व सोडोनिया की नम्रता झाली अनुसया. दया क्षमा दया शांती विवेक करोनिया, विवेक करोनिया की भावे गोविले दत्तात्रया. चौदेहाच्या एकत्र मुळुनी केल्या शेवाया, केल्या शेवाया की निश्चळ भात करोनिया. माया ममतेच्या दोन्ही मुळुनी केल्या पुरणपोळ्या, केल्या पुरणपोळ्या की नवनीत धृत वाढोनिया. नवविधा भक्ती स्वामीसी अर्पण करिता, अर्पण करिता की भोजन करा तुम्ही अवधूता. उभी राहुनी करी करुणा अनुसया माता, अनुसया माता की भोजन करा तुम्ही अवधूता.